तर आज आपण वन प्लेन सरळ कट आपण क्लायंटवर करणार आहोत. तर तुम्ही पण लास्ट पर्यंत व्हिडिओ नक्की बघा. सर्वात पहिले केस वॉश करून घ्यायचे. क्लायंटचे केस वॉश झाले पाहिजे आणि आपल्याला एक प्रोफाईल लाईन काढायची आहे. इथून ते लास्ट पर्यंत प्रोफाईल लाईन काढून घ्यायची एकदम प्रॉपर. अशी स्ट्रेट एक प्रोफाईल लाईन काढली, याला म्हणतात प्रोफाईल लाईन. जी इथून इथपर्यंत येते ना त्याला म्हणतात प्रोफाईल लाईन. त्याच्यानंतर आपण केसांना स्प्रे करू. कटिंग करायच्या आधी स्प्रे करून घ्यायचा केसांना. त्याच्यानं काय होईल, आपल्याला केस आपल्या हातात बरोबर येईल, आपल्याला गाईडलाईन पण दिसेल किती कापायची काय नाही. स्प्रे केला केसांना पाण्याचा. त्याच्यानंतर क्लायंटला विचारायचंय आपल्याला की आपल्याला त्यांना किती केस कापायचे ते. त्यानंतर केस कट करताना स्टार्टिंग आपली एकदम क्लायंटच्या उजव्या हाताने सुरू करायची. कधी पण इथून आपल्याला असे केस व्यवस्थित कापण्यात येते. जर इकडून घेतलं ना रॉंग साईड येते. कधी उजव्या साईडनच घ्यायचे. कस्टमरच्या उजव्या साईडनं आपल्याला हेअर कटिंग करून घ्यायची. आपल्याला की आपल्याला त्यांना किती केस कापायचे ते. त्यानंतर एकदम असा स्ट्रेट हात ठेवायचा आणि काय करायचं, असं नाही कापायचं. कधी असं जर कापल्या तर तुमचे केस कसे शॉर्ट होतात. तुम्ही जर बरोबर एवढं इथं घेऊन कापल्या तुमचं बोट, तर फिंगर ठेवल्यात आणि कट केल्याने एकदम प्रॉपर तुमची गाईडलाईन. मग इथून थोडे एकदम हळू हळू केस कट करून घ्यायचे. बघा, असं जर कट करशाल ना तर जास्त केस शॉर्ट होतात. त्यासाठी काय करायचं, इथं फिंगर ठेवायचं, क्लायंटला विचारायची तुमची गाईडलाईन, नंतरच कट करायचं. आता याच गाईडलाईन नुसार आपल्याला सगळे केस कट करून घ्यायचे. तर आपली आता वन प्लेन हेअर कटिंग झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला ड्रायरनं पूर्ण केस काय करायचे, नॉर्मल ड्राय करून घ्यायचं. कधीही कटिंग झाल्यानंतर पहिले ड्राय करून घ्यायचे केस, डायरेक्ट नाही त्याला शेप द्यायचा. त्याच्यानं काय होईल, एक तर कस्टमरच्या केसांना बाउन्स येते. एवढं कळालं. त्याच्यानंतर सेटिंग कशी करायची, सेम प्रोफाईल लाईन काढायची. जेवढेही ऍडव्हान्स कटिंग असतात त्या कशा असतात, आउटलेअर असतात. आणि जे नॉर्मल यू कट, सरळ कट, डीप यू कट असतात त्याला इन करायचं. तर आपल्याला आता काय करायचं, इन करायचे केस. त्याला घ्यायचं एकदम स्ट्रेट विंचरून आणि याला आपल्याला इन करायचं. याला म्हणतात इन कर. याला करून ड्रायर करून घ्यायचं. जर आपण ऍडव्हान्स कटिंग करशाल ना त्याला आउट येणार. त्याला काय म्हणायचं, इन. आणि काढताना पण असं स्ट्रेट नाही काढायचं, असं करत 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 असं राऊंड राऊंड करून असं सोडायचं. तुम्ही काय करता, खूप जण मग असे सरळ सोडले ना ते शेपच जाते. इन करत 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 सोडा. प्लेन स्ट्रेट कटिंग झालेली आहे. तुम्ही पण बघून करू शकता. जर असेच पार्लरचा पूर्ण कोर्स शिकायचा असेल युट्यूबवर तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी नवीन नवीन व्हिडिओ रोज अपलोड करेल. थँक्यू.